नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर 76व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात खालीलपैकी कोणाला मानद पाल्मे डिओरने सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मायकल डग्लस यांना या पाल्मे डिओर सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच या महोत्सवामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करत आहेत? तर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे त्याचं नेतृत्व करत आहेत. याबरोबरच या महोत्सवामधील भारतीय पवेलियनची थीम काय आहे? तर भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे प्रदर्शन अशी या महोत्सवामधील भारतीय पवेलियनची थीम आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युनायटेड नेशनच्या अलीकडील अहवालानुसार 2020 मध्ये कोणत्या देशात माता मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे? युनायटेड नेशनने अलीकडेच एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. त्या अहवालानुसार 2020 मध्ये नायजेरिया या देशात माता मृत्यूची संख्या सर्वाधिक होती. नायजेरियामध्ये ही संख्या किती होती? तर नायजेरिया या देशामध्ये 2020 मध्ये अंदाजे 82,000 मातांचा मृत्यू झालेला आहे. याची जागतिक माता मृत्यूशी तुलना केल्यास नायजेरिया या देशाचाच यामध्ये एकूण 28.5% इतका हिस्सा आहे. दुसऱ्या क्रमांकावर यामध्ये कोण आहे? तर आपला भारत यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये 24,000 मातांचा मृत्यू झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर 22,000 माता मृत्यूसह कांगो आहे व चौथ्या क्रमांकावर 10,000 माता मृत्यूसह इथिओपिया हा देश आहे. तसेच या अहवालातील माहितीनुसार 2020 मध्ये नोंदविलेल्या अंदाजे 2,87,000 माता मृत्यूंपैकी 70% माता मृत्यू हे उपसहारा आफ्रिकेत नोंदविण्यात आलेले आहेत. उपसहारा आफ्रिकेतील माता मृत्यू दर हा दर 1,00,000 जिवंत जन्मामागे 545 इतका उच्च होता, जो जागतिक सरासरीपेक्षा सुद्धा खूप जास्त होता. जागतिक सरासरी माता मृत्यू दर किती आहे? तर 223 इतका आहे. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. 2000 ते 2020 दरम्यान भारतात माता मृत्यू दर मध्ये एकूण 73.5% घट झालेली आहे. मित्रांनो, SDG द्वारे जे लक्ष्य घोषित करण्यात आलेले आहेत त्यामधील एक लक्ष्य काय आहे? तर 2030 पर्यंत प्रति 1,00,000 जिवंत जन्मामागे माता मृत्यूचे प्रमाण 70 पेक्षा कमी करणे हे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. याआधी आपण पाहिलेलं आहे की 49वी G7 शिखर परिषद ही जपानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पण जपानमधील कोणत्या शहरात या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे? तर जपानमधील G7 शिखर परिषदेचं आयोजन हिरोशिमा या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. ही जी परिषद आहे ही परिषद 19 मे ते 21 मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हजर असणार आहेत. मित्रांनो, भारत हा G7 गटाचा सदस्य नाही, तर जपानच्या पंतप्रधानांनी आमंत्रण दिल्यामुळे भारताचे पंतप्रधान हे त्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि यामधील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे भारताच्या अणुचाचणीनंतर हिरोशिमा या शहराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत. बरं, याआधी आपण काय पाहिलं होतं? तर क्वाड जी बैठक आहे ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे. पण यामध्ये आता करेक्शन करून घ्या. क्वाड ही बैठक ऑस्ट्रेलियामध्ये होणार नाही. ऑस्ट्रेलियाने ही बैठक कॅन्सल केलेली आहे. ऑस्ट्रेलियाऐवजी क्वाड बैठकीचं आयोजन जपानमध्येच होणार आहे. या क्वाडमध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश आहे? तर क्वाडमध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 देशाचा समावेश आहे. आणि आपले जे पंतप्रधान आहेत ते जपान नंतर पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांना सुद्धा भेट देणार आहेत. इथे हिरोशिमाचा उल्लेख आलेला आहे, तर हिरोशिमाविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. 1945 मध्ये हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला होता त्या अणुबॉम्बला काय नाव देण्यात आलं होतं? तर लिटल बॉय असं त्या अणुबॉम्बला नाव देण्यात आलं होतं. आणि या G7 मध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश आहे? तर यामध्ये कॅनडा, UK, USA, फ्रान्स, जपान, इटली, जर्मनी या 7 देशांचा समावेश आहे. याबरोबरच युरोपियन युनियन सुद्धा G7 चा सदस्य आहे. मागच्या वर्षीची 2022 मधील 48वी G7 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. चोरीला गेलेले मोबाईल ऑनलाईन ट्रॅक करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? तर आता चोरीला गेलेले मोबाईल ऑनलाईन ट्रॅक करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे संचार साथी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. या पोर्टलचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर केंद्रीय दळणवळण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हे जे पोर्टल आहे हे चोरीला गेलेले मोबाईल ऑनलाईन ट्रॅक करण्याबरोबरच वापरकर्त्यांना त्यांच्या नावावर किती सिम कार्ड आहेत याची सुद्धा माहिती देणार आहे. त्यामुळे फेक सिम कार्डवर सुद्धा चाप बसणार आहे.
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. चोरीला गेलेले मोबाईल ऑनलाईन ट्रॅक करण्यासाठी संचार साथी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. बैलगाडा शर्यतीला मान्यता देणाऱ्या 5 सदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष कोण होते? तर बैलगाडा शर्यतीला मान्यता देणाऱ्या 5 सदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष हे न्यायमूर्ती के.एम. जोसेफ हे होते. या खंडपीठामध्ये इतर जे 4 न्यायाधीश होते त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, ऋषिकेश रॉय व सिटी कुमार या न्यायाधीशांचा समावेश होता. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बैलगाडा, तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू आणि कर्नाटकमध्ये कंबाला हा खेळ लोकप्रिय आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली होती. त्यानंतर या तिन्ही राज्याने कायद्यात काही सुधारणा करून सर्वोच्च न्यायालयाला हे खेळ सुरू ठेवण्याची संमती मागितली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने या तिन्ही राज्यांनी केलेल्या कायद्यातील सुधारणाला मान्यता देऊन हे खेळ सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. यामध्ये पहा, महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत ही पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच हा जो जल्लीकट्टू खेळ आहे हा तामिळनाडू राज्यात पोंगल या सुगीच्या सणाचा खेळ आहे. यामध्ये काय केलं जातं तर पुलीकुलम किंवा कांगायम या जातीचे बैल माणसांमध्ये सोडले जातात आणि ते बैल त्यांना पकडायचे असतात. कंबाला नावाचा हा जो खेळ आहे हा कर्नाटकमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये नांगराला बांधलेल्या रेड्यांची शर्यत आयोजित करण्यात येत असते. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर यूजीसीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर नुकतेच आता यूजीसीने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उत्साह हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. उत्साहाचा इथे फुल फॉर्म काय आहे तर अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रॅटेजीज अँड ॲक्शन इन हायर एज्युकेशन असं या उत्साहाचा फुल फॉर्म आहे. याबरोबरच यूजीसीने अजून एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव काय आहे तर पीओपी म्हणजेच प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस असं या पीओपीचं फुल फॉर्म आहे. आणि या पोर्टलचा उपयोग काय होणार आहे तर शैक्षणिक संस्थांना सर्व अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करणे सोपे करण्यासाठी हे पीओपी पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. इथे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख आलेला आहे. तर या धोरणाविषयीची काही माहिती एकदा आपण रिवाइज करून घेऊया. तर पहा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 1968 आणि 1986 नंतरचे स्वतंत्र भारताचे तिसरे शैक्षणिक धोरण आहे. हे जे शैक्षणिक धोरण आहे यामध्ये सार्वत्रिकरण, समानता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि शिक्षणाची जबाबदारी या मुद्द्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी 2017 मध्ये डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 2019 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा सादर केला होता. हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे 5+3+3+4 या मॉडेलवर आधारित आहे. या आधीचं जे जुनं शैक्षणिक धोरण होतं ते 10+2 या मॉडेलवर आधारित होतं. आणि मित्रांनो, या शैक्षणिक धोरणामधील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात देशाच्या जीडीपीच्या 6% एवढी गुंतवणूक करण्याचं लक्ष या शैक्षणिक धोरणात ठेवण्यात आलेलं आहे. यासहच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी मानक निर्धारण संस्था म्हणून पारक या नावाने नवीन राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. न्यूयॉर्क पोलीस विभागात सर्वोच्च पद भूषवणारी पहिली दक्षिण आशियाई महिला कोण बनली आहे? तर न्यूयॉर्क पोलीस विभागामध्ये सर्वोच्च पद भूषवणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो ठरलेल्या आहेत. या ज्या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो आहेत यांना नुकतेच आता न्यूयॉर्क पोलीस विभागामध्ये कॅप्टन पदावर बढती देण्यात आलेली आहे. तसेच प्रतिमा भुल्लर यांचा जन्म कुठे झाला होता तर यांचा जन्म भारतामधील पंजाब या राज्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 7 पहा. भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉक पुलाची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉक पुलाची निर्मिती तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे व या पुलाचं उद्घाटन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हा जो स्कायवॉक पूल आहे हा मंबलम रेल्वे स्टेशनला टी नगर बस टर्मिनसची जोडतो. या पुलाची एकूण लांबी किती आहे तर 570 मीटर इतकी याची लांबी आहे व 4.2 मीटर इतकी या पुलाची रुंदी आहे. तामिळनाडू राज्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. राज्यपाल आर.एन. रवी आहेत तर एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडूमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्टी नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क आणि इंदिरा गांधी अथवा अण्णामलाई नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. आता नुकताच ओकलाद्वारे मोबाईल इंटरनेट स्पीड बाबत एक अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर या अहवालानुसार सर्वाधिक मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात कोणता देश अव्वल ठरलेला आहे? तर या अहवालानुसार कतार हा देश जगामध्ये अव्वल ठरलेला आहे.
कतारमधील मोबाईल इंटरनेट स्पीड किती आहे तर 189.98 MBPS इतकी कतार या देशामध्ये मोबाईल इंटरनेट डाउनलोड स्पीड आहे. कतार नंतर यामध्ये UAE, मकाऊ, कुवेत, नॉर्वे आणि डेन्मार्क या देशाचा क्रमांक लागतो. आणि आपला भारत देश यामध्ये कितव्या स्थानी आहे तर आपला भारत यामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत तर या दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण 16 पदक जिंकलेले आहेत. यापैकी 19 वर्षाखालील पुरुष एकेरीमध्ये अंकुश भट्टाचार्य यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर महिला एकेरीमध्ये सुहाना सेनी यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 15 वर्षाखालील मुलांच्या एकेरी स्पर्धेमध्ये प्रियानुज भट्टाचार्य यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर मुलींच्या एकेरी सामन्यामध्ये जेनिफर वर्गीस यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ही जी दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा होती याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर याचं आयोजन अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे करण्यात आलं होतं. लक्षात राहू द्या, या स्पर्धेचं आयोजन इटानगर या शहरामध्ये करण्यात आलेलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. या वर्षीचा राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस कधी साजरा करण्यात आला आहे तर या वर्षीचा राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस हा 19 मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे. हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी आयोजित केला जातो. यावेळेसचा 3रा शुक्रवार हा 19 मे रोजी होता, त्यासाठी हा दिवस 19 मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यावर्षी लुप्तप्राय प्रजाती कायद्याला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा कायदा कधी पारित करण्यात आला होता तर 1973 मध्ये हा कायदा पारित करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.